नमस्कार, मी शुभम नरेंद्र भाईसारे, ग्राम डोंगरगावचा उपसरपंच. त्या अनुषंगानं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा आपल्या समोर आलेला आहे. बऱ्याचशा ज्या काही शासकीय योजना असतात त्या शासकीय योजना प्रत्येक जनतेपर्यंत मिळावा, प्रत्येक लाभार्थ्याला ही योजना मिळावी अशा माझा तळमळ नेहमीच असते किंवा नसते हे सर्व लोकांना माहिती आहे. पण माझ्या मतेनुसार मी तळमळ करतो, धावपळ करतो हे मला माहिती आहे. प्रत्येक व्यक्तीला असं वाटते की मला शासनाच्या योजना मिळाव्यात म्हणून लोकप्रतिनिधीपर्यंत धाव घेते, ग्रामपंचायतपर्यंत येते, मला योजना पाहिजेत. कारण हो, सक्त गरज आहे लोकांना. कारण गावात सगळ्यात मोठी गरज 4 लोकांची 4 कामासाठी गरज असते. त्याला शौचालयाची गरज पहिले भासते, त्यासाठी त्याला शौचालयाचा लाभ मिळणं गरजेचं असते. त्याला जनावर त्यांचे बांधकाम, जनावरं त्यांचे उघड्यावर असतात, त्याला उघडं न राहता त्यांना शासनाच्याकडून शासकीय जनावरांचा गोठा मिळते, ते योजना मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतात, म्हणून लोकप्रतिनिधीपर्यंत जातात. त्यांना घराची गरज पडते, कारण असे आपल्या गावात बरेचसे केस आहेत, त्यांना घर पडलेलं आहे, त्याला राहायला घर नाही आहे, त्याला बसायला बरोबर जागा नाही आहे, त्याचं घर पावसाळ्यात झिरपत आहे, त्याचे दिवाली क्रॅक झालेले आहेत, काही लोकांचे सीटा टीनं पत्र तुटलेली आहेत. अशी समस्या आपल्या गावात नेहमी दिसत आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जनता ग्रामपंचायतच्या किंवा संबंधित प्रतिनिधीपर्यंत जे लोकसेवक म्हणून जे लोक निवडून दिल्या जातात त्यांच्यापर्यंत धाव घेतात. आणि त्या अनुषंगाने मी सुद्धा कामं लोकसेवक म्हणून करत असतो. आपल्या गावात एक मोठी समस्या आलेली आहे की ज्या योजना आहेत त्या योजना मिळत नाही आणि काही लाभार्थ्याला खोटारडा सांगून फसवणुकीचं काम सुरू आहे. मी आपणापर्यंत हे ज्या अडचण आहे त्या अडचण कसं सोडवता येईल म्हणून मी सांगत आहोत की सर्वांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं. काय झालं, असे बरेचसे लाभार्थी आहेत ज्यांनी कोठ्याचं बांधकाम केलं. पहिला मास्टर त्यांचा पूर्णपणे निघाला, दुसरा मास्टरसाठी ते अहोरात्र संबंधित रोजगार सेवकापर्यंत जातात आणि बोललं जातं की साहेब माझा पहिला मास्टर झाला हो, दुसऱ्या मास्टरसाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलाय साहेब, बघा की साहेब आमचं थोडं काम करून घ्या. संबंधित रोजगार सेवक होय म्हणून आश्वासन दिलं जातं, पण त्यांचे कामं होत नाही. असं संबंधित लाभार्थ्यांचं 3 महिन्यापासून केसेस पेंडिंगवर आहेत. त्यामध्ये पंचायत समितीमध्ये मी जेव्हा गेला असता, काही लाभार्थ्यांचं पहिला मास्टर निघाला, त्यामध्ये खेमराज मोहनजी कटरे ह्या व्यक्तींचं पहिला मास्टर निघाला. त्यांचा घर पावसाळ्यात पडला होता, त्याला राहायला घर नाही. तो व्यक्ती एका जुन्या पुराण्या घरात वास्तव्य करते. कसं तसं त्यांनी वाट बघितले शासनाकडून की मला मोदी आवास योजनेमध्ये माझा घर मिळेल. कागदपत्र पुरवठा केल्यावरही त्यांना घर मिळालं नाही. मग शासनाकडे त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन होता की कमीत कमी ज्या साईडला मी जनावर बांधणार त्याच्याच बाजूला माझी खाट ठेवणार आणि त्या खाटीत त्याच माझा वास्तव्य ठेवणार असा त्यांचा विचार होता. म्हणून त्यांची तळमळ बघावं आणि त्यांनी एमआरजीएसच्या योजनेकडे धाव घेतली. एमआरजीएस योजनेच्या अनुषंगाने जिओ टॅकिंग झालं, पहिला मास्टर निघाला. पहिला मास्टर लगभग 2-3 महिन्याला निघाला असेल. त्या महिन्यापासून तो काम 7 दिवसाच्या आत सेकंड मास्टरसाठी होणं गरजेचं होतं, पण झालं नाही. अशी समस्या माझ्या डोळ्यासमोर त्यांनी आपली यथोगाथा मांडल्यामुळं मला तळमळ कुठेतरी वाटला. आज बघून घ्यावं की ही सर्व गावाला मी सांगतो की नेमकं प्रॉब्लेम कुठं होते. बघा, हा एक मास्टर डिमांड आहे आणि हे डिमांडची कॉपी पंचायत समितीच्या समोरील असलेल्या आम्रपाली झेरॉक्समध्ये मिळते. संबंधित रोजगार सेवकापर्यंत सुद्धा हे कागद दिला जाते आणि मी आज PDF माध्यमातून किंवा आपल्या गावात झेरॉक्स मशीनच्या मध्ये हे सर्व उपलब्ध मी करून देणार आहे. यामध्ये 3 हा सगळं उतारा भरून 3 लोकांची सिग्नेचर असते. त्यामध्ये एक जनप्रतिनिधी असतोय, एक रोजगार सेवक, पहिला ग्रामपंचायतचा जो रोजगार सेवक जनतेने जो निवडून दिलेला रोजगार सेवक यांची सिग्नेचर लागतोय. त्यानंतर सेकंड सरपंच जे जनप्रतिनिधी म्हणून सरपंच असतात त्यांचे सिग्नेचर लागतोय, ग्रामसेवकची सिग्नेचर लागतोय. अशा संबंधित अधिकाऱ्यांचे सिग्नेचर झाल्याच्या नंतर मध्ये हे संपूर्ण फॉर्मेट भरल्यानंतर हा कागद संबंधित रोजगार सेवक पंचायत समितीला जमा करतो. पंचायत समितीला जमा करताच यामध्ये विस्तार अधिकारी यांची सुद्धा साईन लागतात. त्यानंतर संबंधित APO अधिकारी यांची सुद्धा सिग्नेचर लागलं जातं. जेही सिग्नेचर देतात नंतर गटविकास अधिकारी सिग्नेचर दिल्यानंतर मध्ये हे संबंधित कागदपत्र ऑनलाईन होतात. अशा पद्धतीची हे प्रोसेस असते. ह्या प्रोसेसला आमच्या ग्रामपंचायत आपल्या जनतेच्या सेवेसाठी 24 घंटे सेवा देणारी ही ग्रामपंचायत आपला 1 तासात सुद्धा काम करू शकते. पण आज जवळपास त्या लाभार्थ्याला 3 महिने झाले तो वंचित आहे आणि आजचा डाटा असा म्हणतोय, आज 2 जुलै 2024ला पंचायत समितीला धाव घेतला असता अजूनपर्यंत त्यांचे कागदपत्र पंचायत समितीला पोहोचले नाही. अशी समस्या आपल्या गावात होत असते. म्हणून मी सर्वांना विनंती करतो, ज्या लोकांचे अशी अडचण असेल, अशी प्रश्न निर्माण होतील तर तुम्ही कामं कसे कराल? तुमचे कामं होतील नाही ना, तुम्ही वंचित राहाल. काही लोक पेरत असतात,
शुभम भैसारेच्यामुळे हे विकास कामं होत नाही, शुभम भैसारेच्यामुळे कोट्याचे कामं होत नाही, शुभम भैसारेच हा जाणून अडथळा निर्माण करते. तर मी अजूनपर्यंत कोणत्याही लाभार्थ्याला अडचण निर्माण केलं नाही. जर अडचण निर्माण कधी केलं असतं तर संबंधित गावकऱ्यांचे जे कोटे बनले आहेत त्यांचे पहिला मास्टर निघाला नसता, जिओ टॅकिंग झाली नसती, त्याचे प्रस्ताव मंजूर झाले नसते. मग प्रस्ताव मंजूर आजच्या तारखेला मंजूर झाले, त्याचे इस्टिमेट मंजूर झाले, त्यांचे वर्क ऑर्डर निघाले, त्यांचे जिओ टॅकिंग झाली. हे संपूर्ण झाल्यानंतर मध्ये सुद्धा आजपर्यंत आम्ही अडथळे निर्माण केला नाही आणि अडथळे पुढेही निर्माण करणार नाही. पण लाभार्थ्यांचे केसेस का बरं पेंडिंग असतात ही आमच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजेच ह्या डोंगरगावच्या रोजगार सेवक संबंधित लाभार्थ्यांचे केसेस पेंडिंग ठेवते अशी समस्या आपल्या गावात निर्माण झालेली आहे. मग यावर समस्त ग्रामपंचायती गावातील लोक त्यावर पुढील कारवाई करतील का? त्यांना प्रश्न विचारतील का? त्यांना विचारला जाईल का की बाबा माझा जो बांधकाम सुरू आहे त्या बांधकामाचा पहिला मास्टर झाला हो, दुसरा मास्टरसाठी आम्ही तुमच्यापर्यंत गेला, आपण का बरं करत नसाल असा कुणीतरी प्रश्न विचारेल का? आणि विचारणं भाग आहे, कारण हे तुमचं संबंधित तुम्ही लाभार्थी आहात, तुमचे केसेस पेंडिंगवर राहिले तर तुम्हाला निधी उपलब्ध वेळेवर होणार नाही. आज शासनाने जे 10 लाख 5 लाख जे निधी उपलब्ध होईल त्यामध्ये जर तुमचं नाव राहणार नाही तर तुमचा निधी उपलब्ध न झाल्यामुळे तुमचे केसेस पेंडिंगवर राहतील आणि तुम्हाला लाभ पुरेपूर मिळणार नाही. अशी समस्या जर आपल्या गावात असेल तर पुढील ग्रामपंचायत अशा संबंधित रोजगार सेवकावर कारवाई करेल का? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. गजाननजी कटरे यांचं सुद्धा मास्टरचा असंच प्रॉब्लेम होतं, पंकज कटरे यांचं सुद्धा प्रॉब्लेम होतं. हे प्रॉब्लेम नेहमी का वाढतात? आणि काही लोक सांगतात की शुभम भैसारे अडथळा करत असेल. हा चुकीचा आहे. कुणालाही आम्ही अडथळा करणार नाही, कारण मी जनसेवक आहोत, तुमच्या सेवेसाठी बसलेला आहोत. मला सेवा करण्याचा अधिकार आहेत, मला लोकांसाठी प्रश्न मांडायचा अधिकार आहेत, मला बोलायचा संपूर्ण अधिकार आहेत. मी जर बोलणार नाही, मी प्रश्न मांडणार नाही तर मी पुढील लोकांचे समस्या सोडवणार कसा? हा माझ्या समोर प्रश्न निर्माण झाला आहे. आणि त्या माध्यमातून आजच्या तारखेला मी व्हिडिओच्या माध्यमातून जनसंवाद आपल्या प्रसादाचा आहे. चुकलं असेल हो, 100% माझं चुकलं असेल, पण चालेल, चुकलं तर चालेल. मला मी एक्सेप्ट करतो, मी माफी मागायला तयार आहे. माझ्या कुणातरी लाभार्थ्याला बोललो असेल मी की बाबा आम्ही चुकी केलंय तर ठीक आहे, परंतु लाभार्थ्याला वंचित पण ठेवू नये असं माझ्या सर्वांना हात जोडून विनंती आहे. आपल्या गावाचा नागरिक हा आपला आहे, आपल्यापर्यंत ही कार्यालय आहे, आपल्यासाठी संपूर्ण लोक जोडलेले आहेत. संपूर्ण लोकांना लाभ मिळावा म्हणून लोक वनवन फिरतात, आपल्यापर्यंत कागदपत्र घेऊन येतात की साहेब आमचं कामं करावं, आमचे मास्टर भरा साहेब, आम्हाला आमचा पहिला मास्टर झाला साहेब, दुसरा मास्टर सुद्धा भरण्यात यावा साहेब. पण हे सगळे कामं आजच्या तारखेला होत नाही आहे. हे बघावा, ही मास्टरची कॉपी आहे आणि ग्रामपंचायतच्या रोजगार सेवकांनी सुद्धा सांगावं की दादा हो, ही 5 रुपयाची कॉपी मी तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकत नाही, पण तुम्ही संबंधित त्या ठिकाणी ज्या ठिकाणी झेरॉक्स मशीन असेल त्या ठिकाणी आपण जावा, झेरॉक्स घेऊन यावा, आपणच संपूर्ण कागदपत्र भरावं, ज्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होईल त्या ठिकाणी मी तुम्हाला मदत करणार. त्याच्यानंतर मध्ये पुढील मी संपूर्ण फाईलला बघून तुमचे संपूर्ण ज्या ठिकाणी माझी सिग्नेचर लागेल त्या ठिकाणी मी माझी सिग्नेचर देणार. पुढील माननीय सरपंच महोदय सुद्धा तुमच्या कामासाठी सिग्नेचर देतील, पुढे ग्रामसेवक सुद्धा तुमच्या कामाला सिग्नेचर देतील. ही संपूर्ण प्रोसेस झाल्या, ग्रामपंचायतची पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर मी तुमचे कागदपत्र पंचायत समितीला जमा करेल. आणि 100% मला माहिती आहे, कारण 2 दिवसाआधी मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं की पंचायत समिती मास्टर भरण्यासाठी 3 ते 5 दिवसात तुमचा संपूर्ण मास्टर ऑनलाईन करायला तयार आहे. फक्त ग्रामपंचायत मधून जो लाभार्थी असेल त्यांची फाईल पंचायत समितीला जाणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं गरजेचं आहे. मी संबंधित त्यांच्यापर्यंत कॉन्टॅक्ट करू शकतो, पण मला बोलण्याची बरोबर संधी मिळत नाही. मला मासिक सभेत ग्रामसभेत प्रश्न मांडता येत नाही, मला बोलूही दिला जात नाही. असे माझ्याकडे संपूर्ण प्रूफ आहेत. तरी सुद्धा मी हार मानत नाही. मी जनतेसाठी आहे. मला तुम्ही तिकडे बोलू देत नसाल, पण मला व्हिडिओच्या माध्यमातून नक्की बोलता येते. म्हणून मी आजच्या तारखेला व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित संपूर्ण माहिती MRGSचे जे लोकांचे रखडलेले केसेस आहेत, जे लोकांचे मास्टरचे प्रॉब्लेम निर्माण झालेले केसेस आहेत, यावर उपाययोजना म्हणून मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून परत सर्वांना हात जोडून विनंती करत आहे. समस्त डोंगरगावच्या सर्व लाभार्थ्याला माझी हात जोडून विनंती आहे की आपण MRGSच्या अंतर्गत जनावरांचा कोठा बांधावा, कोठ्यांचा संपूर्ण लाभ घ्यावा. ज्यांच्या घरे जनावर असतील, ज्यांच्या घरे बकऱ्या असतील, ज्यांच्या घरे कोंबड्या असतील, ज्यांना वाटत असेल की मला पोल्ट्रीचा सेट टाकायचे आहे, त्यालाही MRGSच्या अंतर्गत लाभ मिळला जातो. ज्यांना वाटत असेल की मी शेतावर झाडं लावायला तयार आहे,
त्यांनाही एमआरजीएसच्या अंतर्गत लाभ दिला जातं. ज्यांना वाटत असेल की माझ्याकडे शेती आहे आणि शेतीच्या अंतर्गत मला पूरक व्यवसाय धान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी विहिरीचं लाभ घ्यायचा आहे, त्यांनीही या प्रोसेसच्या माध्यमातून जावं लागेल. पण त्यासाठी करत असलेले कामाचे मजूर यांना मास्टर ऑनलाईन भरणं अत्यंत गरजेचं असते. पण त्याला ते जर झालं नाही तर ते सगळं केसेस पेंडिंग राहील. म्हणून आपणा सर्वांना माझी हातोड विनंती आहे, जे समस्या आपल्या समोर निर्माण होतील त्या समस्येचा तोडगा ह्या जेव्हापर्यंत निघेल नाही त्यापर्यंत लाभार्थीचे प्रश्न सुटतील नाही. म्हणून सर्वांना माझी हातोड विनंती आहे, आपण सर्वांनी एमआरजीएसच्या कामाला सर्वांनी सहकार्य करावं आणि सर्वांनी याच्यापासून लाभ घ्यावा, जेणेकरून असे प्रश्न जनतेचे रखडतील नाही आणि जनतेचा फायदा होईल. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद.